काय जागेच्या बद्दल संभ्रमावस्था अशी दिसते की शिंदे गट तुमच्याच जागा आहेत कारण विद्यमान खासदार आहे तरी शिवसेना म्हणा मुळे शिवसेना ठीक आहे शिवसेना आता शिवसेनेकडे आहे पण आता ते असं सांगतात की सर्वे झाली भाजपकडे पण जागा जाईल काही नवे उमेदवार इच्छुक आहेत अशा वेळी काय हे राजकारणातली परिस्थिती सगळ्याच मतदारसंघामध्ये देशभरातल्या असंच त्या ठिकाणी वातावरण चालू असतं. महायुतीचे महाराष्ट्रातले 48च्या 48 लोकसभेचे खासदार निवडून यावेत हा संकल्प घेऊन या ठिकाणी तिन्ही पक्ष एकजुटीनं कामाला या ठिकाणी लागलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातले दोन्ही मतदारसंघ हे शिवसेनेच्या आधिपत्याखाली आणि शिवसेनेच्या बॅनरखाली निवडून आलेले आहेत. धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आलेले आहेत. हे जे निवडून आलेले मतदारसंघ परवाच खासदारांचं एक मोठं शिष्टमंडळ सन्माननीय मुख्यमंत्री सर्वच खासदार आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. मागं ज्यावेळी लोकसभेची इलेक्शन झाली त्यामध्ये 22 जागा ह्या शिवसेनेनं अधिकृत चिन्हावर आणि शिवसेना पक्षावर या ठिकाणी आपण लढवल्या. त्यातल्या 18 जागा महाराष्ट्रामध्ये निवडून आल्या. पैकी 13 जागा आता शिवसेनेकडे या ठिकाणी आहेत आणि धनुष्यबाण चिन्हाखाली या ठिकाणी काम करत आहेत. 5 जागा जुन्या उभाटा गटाकडे त्या ठिकाणी आहेत. निश्चितच आमचा हक्क हा 18 जागांवरती प्राथमिकरित्या सर्व या ठिकाणी खासदारांनी त्यासाठी मागणी केली. 13 तर हे ऑफिशियली आहेतच पण 18 जागा हे ऑफिशियल चिन्हावर निवडून आलेले असल्यामुळे तिथं या ठिकाणी केली. जसं राष्ट्रवादी पक्ष बारामतीवर क्लेम सांगते त्यांच्याकडे परत शिरूरवर क्लेम सांगतात किंवा साताऱ्यावर सांगतात याचं कारण त्यांच्या चिन्हावर निवडून आले सिम्बॉलवर निवडून आलेले खासदार त्यांचे त्या मतदारसंघातले आहेत. त्याच धर्तीवर शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले आता एकच खासदार तसं बघायला गेलं तर तटकरे साहेब राष्ट्रवादीकडे आले पण बाकीचे 3 खासदार हे दुसऱ्या जुन्या पक्षाकडे त्या ठिकाणी राहिले. निश्चितच जरी आमच्या पक्षातले ते खासदार 5 खासदार इकडे आले नसतील तरी 18च्या 18 जागांवर ह्या मूळ शिवसेनेचा एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हक्क आहे. अशा पद्धतीचं एक शिष्टमंडळ सन्माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलं आणि त्या पद्धतीच्या चर्चा पुढे करतील. नवीन मित्रपक्ष आल्यामुळे मागच्या महायुतीमध्ये 2 मोठे घटक पक्ष होते शिवसेना आणि भाजपा. आता त्यामध्ये राष्ट्रवादी परत या ठिकाणी नव्यानं जॉईन झाल्यामुळे मित्रपक्षालाही अकोमोडेट करावं लागणार आहे. त्यामुळं काही फ्लेक्झिबिलिटी जागांची त्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून घेतील. वदनी कवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवंच हवं गोकुळ दही. गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही. अन्न हे पूर्ण ब्रह्म